पाठ्य क्रमांक 3. संत एकनाथ. तान्या म्हणाला, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. सई, तुला माहिती आहे का हा अभंग कोणी लिहिला? सई म्हणाली, हो, संत तुकाराम महाराज. मला इतरही अनेक संतांची माहिती आहे, जसे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा. शिवा म्हणाला, अरे वा, छानच झाले. आज मी तुम्हाला संत एकनाथांची गोष्ट सांगणार आहे. ते कसे शांत व साधे होते हे या गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील पैठण हे त्या काळातले एक धार्मिक शहर होते. तेथे संत एकनाथ आणि गिरिजाबाई हे पती पत्नी मोठ्या समाधानाने राहत होते. संत एकनाथांचा शांत आणि दानधर्म करणारा दयाळू स्वभाव आजूबाजूच्या गावात माहीत होता. शेजारच्या गावातील एक ब्राह्मण पैशांसाठी पैठणला आला. त्याच्या मुलीच्या विवाहासाठी त्याला पैशांची खूप गरज होती. पण गावातील काही दुष्ट लोक एकनाथांच्या शांत स्वभावास नेहमी उपद्रव करू पाहत होते. त्यांना त्रास द्यायचे म्हणून या गरजू ब्राह्मणाला त्या दुष्ट लोकांनी 200 रुपये देण्याचे कबूल केले. त्याला सांगितले, संत एकनाथ अतिशय शांत आहेत, त्यांना राग येईल असे काहीतरी कर. गरीब ब्राह्मण आनंदी झाला. समोरच्यास राग येईल असे करणे काही कठीण नव्हते. संत एकनाथ देवघरात सोवळे घालून देवपूजा करीत होते. ब्राह्मण चपला घालून सरळ देवघरात जाऊन एकनाथांच्या मांडीवर जाऊन बसला. एकनाथांनी मोठ्या शांत आणि प्रेमळ नजरेने त्यांना पाहिले व म्हणाले, देवा, चालून थकलात ना, बसा शांत, मी तुमचे पाय चेपून देतो. त्यांनी त्याच्या चपला जागेवर ठेवल्या आणि एकनाथ ब्राह्मणाच्या सेवेत मग्न झाले. ब्राह्मणास मोठे आश्चर्य वाटत होते. नको नको त्या खोड्या ब्राह्मण करीत होता, पण एकनाथ तसेच शांत होते. एकनाथांच्या सांगण्यानुसार गिरिजाबाईंनी जेवणाची ताटे वाढली. संत एकनाथ व ब्राह्मण जेवायला बसले. वाढण्यासाठी गिरिजाबाई वाकल्या तेव्हा त्यांच्या पाठीवर ब्राह्मण जाऊन बसला. आता दोघेही पतीपत्नी चिडतील हे त्याला ठाऊक होते. पण एकनाथ पत्नीला म्हणाले, अगं जपून बरं, ब्राह्मण पडेल, त्याला सांभाळ, तो आपल्याला देवासारखा आहे, त्याला काही लागायला नको. गिरिजाबाई म्हणाल्या, आपण चिंता करू नका, माझ्या हरिपंडिताला बालपणी पाठकुळी घेऊनच कामे करायची सवय आहे मला. माझे बाळ मी कसे पडू देईल? हे ऐकताच ब्राह्मण पुरता खजील झाला. त्याने नाथांच्या पत्नीचे पाय धरले व नाथांना नमस्कार करून त्याने आपल्या गरिबीची कथा सांगितली. त्यांची क्षमा मागितली. नाथांनी त्याला 200 रुपये देऊन त्याच्या मुलीच्या विवाहास मदत केली. गावातील दुष्ट लोकांना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांच्या मनात संत एकनाथांबद्दल आदर निर्माण झाला. शब्दार्थ: शहर, नगर, सिटी. संत, सज्जन, संत. पैसे, दाम, मनी. विवाह, लग्न, मॅरेज. गरज, निकड, नीड. दुष्ट, दुराचारी, एविल. कबूल, मान्य, टू ॲक्सेप्ट. गरीब, दीन, पुअर. देव, ईश्वर, गॉड. खजील, लज्जित, अशेम्ड. कथा, गोष्ट, स्टोरी. आदर, सन्मान, रिस्पेक्ट.